कमीत 2 महिने या अधिवेशन नागपूरमध्ये व्हावं. पण ठीक आहे, आमचे मित्र ज्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस ते 2 महिन्याची करायची, 1 महिन्यात अधिवेशन व्हायचं. पण मला असं वाटतं अध्यक्ष महाराज की आपण आज पुरवणी मागण्या हे पण सादर करून म्हणजे आज मांडलेलं आहे अध्यक्ष महाराज, आणि सगळे बिलं पण आहे. अध्यक्ष महाराज, सरकारला एवढी घाई काय इथून पळून जायची? आपलं मी एक पेपरला बातमी वाचली होती की आचारसंहिता लागतील, हे लागतील. अध्यक्ष महाराज, चाललेली प्रोसेस आहे ना. पण विधिमंडळाचं कामकाज सरकारला पुरवणी मागण्यास मंजूर करायची असतील तर मग काय करायचं अध्यक्ष महाराज? एक दिवसाचं सेंट्रल हॉल बोलवा. नानाभाऊ, आपण यापूर्वी पीठासीन अधिकारी म्हणून कार्य केलं असल्यामुळे माझा असं समज आहे की आपल्याला माहिती आहे सभागृहात होणाऱ्या कामकाजासंदर्भात आपण BSc मध्ये संपूर्ण चर्चा करतो आणि सहमताने आपण निर्णय घेतो. आपण या BSc ला उपस्थित नव्हतात, त्याची कारणं काही वेगळी असतील, परंतु BSc मध्ये या संदर्भात सर्वांच्या सहमतीने मी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला या विषयावर अधिक बोलायला देणार नाही. शोक प्रस्ताव. बसून घ्या. भास्कररावांना बोलू द्या. बसून घ्या. बोला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, ही गोष्ट खरी आहे की BSc